ड्रॅगन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट गौरव भंगाळेची. त्यांना मास्टर आर्किटेक्ट अर्थात म्हणण्याचं कारण म्हणजे ते त्यांच्या कामात मास्टर आहेत, त्यांनी स्वतः मास्टर्स केलेले. मला आनंद जास्त आहे की त्यांनी एन्व्हायरमेंट हा विषय घेतलेला आहे आणि आपण कायम सस्टेनेबिलिटी हा विषय सब्जेक्ट आपलं किंवा सतत वर्ड म्हणत असतो, पण भविष्यात याची गरज काय नक्की आणि कॉन्क्रीटची जंगलं उभारत असताना सुद्धा पर्यावरणाचा समतोल कसा साधायचा याबद्दल त्यांचं खूप मोठं काम चालू आहे आणि ते करतायत पण त्यांच्याशी. त्यामुळे त्या विषयावर आपण गप्पा मारूया. भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे याही विषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सो बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण तुमच्याशी असेच गप्पा मारूया. त्यातली सुरुवात इथनं करायची ते म्हणजे थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट बनावं ही इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळावं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण आर्किटेक्ट बनू आणि मग मास्टर्स कसं केलं, हा सगळा प्रवास आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे. माझी शाळा सावद्यातली म्हणजे रावेर तालुक्यातलं सावदा. कॉलेज 12वी पर्यंत तिथेच आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल आणि कॉलेज होतं नामदेव गोमाजी. तिथून झाल्यानंतर ना मला असं सेक्टर पाहिजे होतं की जिथे जॉब करताना हा माझा पहिला गेसिंग होता. तेव्हा करायचंच झालं काहीतरी त्याला कामच करावं लागणार आहे. सो तसं फाइंड आउट करत असताना मला आर्किटेक्चर माझ्या समोर आलं आणि त्याच्या मी एक्झाम्स जस्ट दिल्या. नंतर त्या एक्झाम्सचं प्रिपरेशन करताना माझा त्याच्यातला इंटरेस्ट वाढला आणि मी त्या एक्झाम मध्ये मी धुळे जळगाव नंदुरबार मधून 19वा होतो ऍप्टिट्यूड टेस्ट मध्ये. मग मला फ्री शीट मध्ये डायरेक्ट कॉलेज अलॉट झालं, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे. डिग्री तिथं झाली आणि मास्टर डिग्री रचना संसद कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई प्रभादेवी बरोबर तिथे झाली. त्यानंतर मग स्वतःची प्रॅक्टिस चालू करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी परत गावाकडे आलो. ओके, व्हेरी गुड. पण मग त्यातला महत्वाचा पुढचा मुद्दा येतो की तुम्ही मास्टर्स केलं, तुम्ही म्हणला तसं नोकरी करायची नव्हती, पण जेव्हा आपण प्रोफेशनल याच्यात करिअर मध्ये जातो तेव्हा स्ट्रगल असतो. पहिलं काम पण आपल्यालाच मिळवायचं असतं, तर मग ते कसं मिळालं, कुणाच्या रेफरन्सने मिळालं आणि तो स्ट्रगल कसा होता? पहिलं काम मला मिळालं मी थर्ड इयरला असताना माझ्या मित्राच्याच नातेवाईकाचं होतं. बरं, त्यासाठी मला पे पण नाही झालं. अच्छा, हे फार महत्वाचं. तो मित्र इंटरव्ह्यू ऐकत असेल तर त्यांना नक्की ऐका, अजूनही आठवण काढतायत बघायची तुमच्या कामाची. आणि मी ते केलं, आनंदाने केलं. त्यानंतर मग हळूहळू असं इस्टॅब्लिशमेंट तर पहिल्या वर्षी एक 2-3 प्रोजेक्ट आले माझ्याकडे, म्हणजे परिचित लोकांमधूनच आले. बरोबर. मग 2012 नंतर एक डॉक्टरांचा प्रोजेक्ट आला. त्यांच्या प्रोजेक्ट नंतर मला खरं लिफ्ट भेटली. तो एक वेगळा ग्लो क्रिएट झाला सगळ्या पॉइंटवर. मग तिथून एक 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 ऑटोमॅटिक मग मला कुठे कोणाकडे जायला लागलं नाही. आतापर्यंत माझ्याकडे प्रोजेक्ट येतात, मी कुठे गेलेलो नाही प्रोजेक्ट. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही इथं काम करता जळगाव सारख्या ठिकाणी किंवा अजून रुरल भागात सुद्धा, तर इथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. तुम्ही स्वतः मास्टर्स असला तरी जी लोक काम करणार आहेत ऍक्च्युअल, तर त्यांच्याकडे बेसिक स्किल सुद्धा नसतं. तर अशा लोकांबरोबर काम करणं हे कधी कधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? मी काय केलं की मी फक्त एकच पाहिलं की या माणसा जो समोरचा माणूस आहे त्याच्यात जर का काहीतरी अडॉप्ट करायची शिकण्याची इंटेन्शन असली ना तर त्याला सोबत घ्यायचं, नाही तर त्याला बायपास करायचं. बरोबर. तसं लक्षात आलं तर त्याला साईडला केलं. कारण तो जरी अनस्किल्ड असला पण त्याची शिकायची तयारी असली ना तर ते काम होतं. आणि माझ्याकडे आता असेच टीम डेव्हलप आहेत आणि इथे सगळ्या प्रत्येक गोष्टी लाईन लेव्हल सगळ्या गोष्टी मी इथे त्यांना एक प्रकारे ट्रेन केलंय. पण ते फक्त त्यांच्यातल्या इच्छेमुळे की त्यांना काहीतरी करायचं, त्यांना शिकायची इच्छा आहे. बाकी मग लपेटा मारायचा तर मग ते लक्षात येतात, ते बायपास करतात, त्यांना अवॉइड करतो आम्ही. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करताना तुम्ही एक वाक्य कायम ऐकलं असेल कस्टमरकडनं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये करून द्या. तर आणि एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की चांगल्या दर्जेदार काम करावं, तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मी परफेक्ट सोल्युशन काढलं याचं. अच्छा. मी एन्व्हायरमेंट हा आणि सस्टेनेबिलिटी हा या बजेटशी जोडला. आता ब्रिक वर्क आणि ब्लॉक वर्क, एएसी ब्लॉक्स, ब्रिक वर्कच्या कम्पॅरिझन मध्ये एएसी ब्लॉकचं जे काम आहे ना ते लगभग 30% रिडक्शन मध्ये येतं कॉस्ट मध्ये. त्यानंतर
रिव्हर सँडचा कमी वापर. रिव्हर सँडचं काय आहे की आपण असं स्वेलिंग टाईप म्हणता येईल की त्याचे रेट कधीच फिक्स नसतात. त्यामुळे कधी जास्त कधी हे त्याचा काहीच कंट्रोल नाही. पण स्टोन डस्ट आहे ते वेस्टेज मटेरियल आहे बऱ्याच क्रशरवाल्यांकडे, आणि ते स्टोन डस्ट प्लस क्रश सँड असं मिक्सचर करून आहे ना आम्ही एक 10% कॉस्ट, स्ट्रक्चरल कॉस्ट रिडक्शन मध्ये आणली. प्रॉपर स्ट्रक्चरल डिझाईन मेंटेन केलेलं असलं तर स्टील कॉस्ट अननेसेसरी जात नाही. सेकंड महत्वाचा मुद्दा, त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह केमिकल टाकले स्ट्रेंथ येण्याकरता. बऱ्याचशा लॅब टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर जे प्रपोर्शन सेट झालं त्यामुळे इकॉनॉमी पण येते, स्ट्रेंथ पण भेटते आणि एन्व्हायरमेंट पण मेंटेन राहते. हे मी सोल्युशन क्रिएट केलं. पण मग जर कॉस्ट मध्ये ते कमी असेल तर मग त्याची अजून अवेअरनेस का नाहीये लोकांमध्ये असं तुम्हाला वाटतं हे सगळं मटेरियल वापरण्यामध्ये? भीती आहे. अच्छा. आणि नव्याला अप्रोच करायचं जे साहजिक भीती असते ना, ती भीती आहे की 10 लोक करत नाही, 2 लोक करतायत त्यामुळे काहीतरी वेगळं असेल ते सोडून देता. पण जो वैचारिक लेवलवर हा विषय समजून घेतो क्लायंट, मी त्याच्यापर्यंत तो टाकतो, त्याला झेपला तर ठीक, त्याचाच बेनिफिट असतो. मी सरळ सांगतो हे जे काही 2 लाख वाचणार आहे तुमच्या घरातच तुम्ही वेगळ्या ठिकाणी खर्च करू शकता. बरोबर. पुढचा प्रश्न आणखीन एक वेगळा आहे या सगळ्याच्या माध्यमातून विचारायचं तुम्हाला. ते म्हणजे आपण एक जळगावच्या विकासाचं विजन असं जर एक डोळ्यासमोर आणलं तर एक आर्किटेक्ट म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे आहेत आणि स्पेशली तुम्ही एन्व्हायरमेंट केलंय तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे जर जळगावला आपल्याला पुण्या मुंबई सारखा काय म्हणतो प्रगतशील थोडं शहर जर बनवायचं असेल आणि तर येणाऱ्या 15-20 वर्षात डेव्हलपमेंट बघायची असेल तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या विषयांवर आता काम करण्याची गरज आहे, कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे? सगळ्यात पहिला तर असे काही रिसोर्सेस जनरेट इथे केले पाहिजे की ज्यामुळे ट्रेड इथे येईल. ट्रेडिंग फार कमी आहे कम्पॅरेटिव्हली. जसं आता पुण्यात का बरं सगळ्यांचा ओघ आला, कारण की तिथे काम देणारी इंडस्ट्री उभी आहे. तशी इंडस्ट्री जर इथे डेव्हलप झाली ना तर ऑटोमॅटिकली बाकीच्या रिक्वायरमेंट जनरेट होत जातील. बरोबर. पण अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत की शासन कसं इंडस्ट्रियल झोन आहे ना स्ट्रॉंगली डेव्हलप करावा. तसा स्कोप आहे इथे, सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, मॅनपॉवर आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर. पण त्यांना काम देणारं कोणी नाहीये त्यामुळे अडचणी येते. इथनं सुरुवात होते अडचणी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? सगळ्यात पहिला टेन्साईल स्ट्रेंथ. आता जो डक्टाईल स्ट्रेंथ तो एक महत्वाचा विषय, आणि इकॉनॉमी, दोनच आहे. हे 2 पॅरामीटर फार महत्वाचे. दुसरा पॅरामीटर फारच महत्वाचा आहे, कॉस्ट वाला. बरोबर. आणि नाही, पण याच्यात एक अप्रोच आहे. मी बऱ्याचदा जर का डी असेल आणि कम्पॅरेटिव्हली स्वस्त स्टील TMX असेल तर मी कम्पॅरिझन करताना सांगतो समोरच्याला की तुम्ही 1 रुपयासाठी 1.5 रुपयासाठी क्वालिटी सोडताय. बरोबर. हा फरक जेव्हा त्यांच्या लक्षात येतो ना मग ते अग्री होतात आणि मग ते प्रॉपर ब्रँड सिलेक्ट करतात. आयकॉन स्टील यापूर्वी तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? आहे, आता आमचे रनिंग प्रोजेक्ट आहेत. बँकेचा प्रोजेक्ट आहे तिथे आम्ही वापरतोय. डी आल्यापासून वापर आमचा जास्त वाढला. बरोबर. आणि मग तुमचा अनुभव कसा होता त्यांच्या प्रॉडक्टसाठी, सर्व्हिससाठी, क्वालिटीसाठी? उत्तम, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आता डी बरोबर एस पण आलेलं आहे, पेंट्रेड. हा, म्हणजे डी महत्वाचा फॅक्टर आहे त्यातला, कारण ते आधीचे जे होत्या ना डायरेक्ट ब्रेक होणारे ते खूपच भयंकर होतं. बरोबर. आणि आता शेवटचा अगदी प्रश्न, या फील्डमध्ये आता जे नवीन यंग आर्किटेक्ट येत आहेत पुढचे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून, एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून, आणि भविष्यातली कशी वाटचाल असणार या सगळ्या क्षेत्राची तो स्कोप बघून? त्यांना मी हे सांगेन की आपण एक लॉयल्टी, एक विषय सगळ्यात महत्वाचा आहे. आता सध्या काय की कोणालाही म्हणजे रेट निगोसिएशन हा एक विषय असतो ना, सगळे त्याच्या मागे धावतात. सो ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आपण असं प्राईडली की आम्ही हे कोट करतो, क्वालिटी व्हॅल्यू करून आणि त्या क्वालिटीच कोट केलं पाहिजे असं मला वाटतं. वेदर मग आपण ते सोडलं तरी चालतंय. नक्कीच. इतक्या कठोर स्टँड घेता आला पाहिजे. बरं. सो हे होते आर्किटेक्ट गौरव भंगाळेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपलं काम जर चोख असेल तर तुम्ही त्याला जी किंमत सांगाल, अर्थात योग्य किंमत सांगाल, तर ती देण्यासाठी समोरचा माणूस तयार होतो. पण त्यासाठी तुमचं काम तितकं परफेक्ट असावं लागतं, आणि जर असं काम परफेक्ट असेल तर त्या कामातून तुम्हाला निश्चितच पुढचंही काम पुन्हा मिळणं सोपं होतं. आणि ज्याप्रमाणे त्यांना इतक्या वर्षात पुन्हा कामासाठी कुठं बाहेर पडावं लागलं नाही, त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा पडावं लागणार नाही. हा त्यांचा सक्सेसचा फॉर्म्युला आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती व्हावं
आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे तुमचं काम चालू आहे, थोडं अवेअरनेस आहे एका परीनं, ते सुद्धा चालू राहू, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.